नमस्कार मित्रांनो, सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पीएम किसान योजनेच्या खात्या जे योजना आहे त्यामध्ये कोणाच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत, त्याची कारणं काय आहेत आणि ते येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राइब, कमेंट करायला विसरू नका। तसेच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, त्यामुळे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील। चला तर मग व्हिडिओ पाहू। बघा, नुकताच पीएम किसान योजना ही केंद्र पुरस्कृत पीएम किसान योजना असून या योजनेमध्ये 2 हेक्टरपर्यंतच्या लाभार्थ्यांना एका वर्षात 3 हप्त्यात प्रत्येकी 2000 याप्रमाणे एका वर्षात 6000 रुपये वितरित करण्यात येतात। पीएम किसान योजनेचा 18 हप्ते आतापर्यंत शेतकऱ्यांना मिळाले असून 19वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी भागलपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नुकताच दिली। पीएम किसान योजना ही देशातील सर्व शेतकऱ्यांसाठीची योजना असून यामध्ये लाभार्थी संख्या 18 कोटी आहे, परंतु आतापर्यंत 18 हप्त्यामध्ये 11 कोटी शेतकऱ्यांना त्याचा हप्ता मिळाला आहे। परंतु 19वा जो हप्ता आहे तो 9.5 कोटी शेतकऱ्यांसाठीच मिळणार आहे। त्याची कारणं काय आहेत आणि त्यासाठी काय करावं आवश्यक होतं याबाबत आपण माहिती घेणार आहोत। याचं महत्त्वाचं पहिलं कारण म्हणजे पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना 31 जानेवारी 2025 पर्यंत ई-केवायसी करणे बंधनकारक होते, परंतु अद्यापही ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नाही अशा शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता जो 24 फेब्रुवारीला मिळणार आहे तो मिळणार नाही। त्यामुळे लाभार्थी संख्या घटली आहे। त्याचबरोबर दुसरं कारण म्हणजे सर्व शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड करणे अनिवार्य होते, तसेच डाटा सीडलिंग अनेबल करणे सुद्धा आवश्यक होते। त्याचबरोबर काही शेतकऱ्यांचे फिजिकल डॉक्युमेंट हे आतापर्यंत प्रशासनाकडे पोहोचलेले सुद्धा नाहीत। त्यामुळे असे शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड काढलं नाही, तसेच फिजिकली डॉक्युमेंट दिली नाही, सीडलिंगसाठी ज्यांना अडचण येते अशा शेतकऱ्यांना सुद्धा लाभार्थी योजनेतून पीएम किसान योजनेचा जो 19वा हप्ता मिळणार आहे त्याचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यास अडचण येणार आहे। त्यामुळे हे सुद्धा लाभार्थी शेतकरी या 19व्या हप्त्यापासून वगळले जाणार आहेत। त्याचबरोबर तिसरं कारण म्हणजे बँकेच्या खात्याला ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड अद्यापही लिंक झालं नाही अशा शेतकऱ्यांना सुद्धा पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्यामधून वगळण्यात आले आहे। त्यामुळे आतापर्यंत 11 कोटी लाभार्थी असलेल्या पीएम किसान योजनेच्या 19वा हप्ता मात्र 9.5 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांनाच मिळणार आहे। यामुळे लाभार्थी संख्या घटली आहे। त्यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी करून फार्मर आयडी कार्ड करणे व बँकेला आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे, तरच त्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता येऊ शकतो। अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राइब आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।